नमस्कार, मी ओंकार पोद्दार। सध्या आपण उभे आहोत ते निडोरी मुरगुड मार्गावरील या ओढ्याच्या ठिकाणी। या ठिकाणी काल बघितलं गेलं होतं तर मोठा महापूर आपल्याला पाहास मिळाला होता। या ठिकाणी तब्बल 4 ते 5 फूट पाणी इतकं होतं। 2 दिवसावरती अमावस्या यात्रा येत असून या अमावस्या यात्रा येण्यासाठी आदमापूरच्या भाविकांना उद्यापर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता असून सध्या सिद्धनेरली या ठिकाणी देखील पाणी आलेलं आहे। त्यामुळे कागलवरून येणाऱ्या प्रवाशांनी सिद्धनेरली निडोरी या मार्गाने प्रवास न करता कागल मधून निप्पाणी आणि निप्पाणी मधून मुरगुड या मार्गे आदमापूरला प्रवास करावा। त्याचबरोबर आप्पाचीवाडी येथून येणाऱ्या प्रवाशांनी आप्पाचीवाडी मार्गे केनवडे येथून निडोरी असा प्रवास करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत। कारण की सध्या मुसळधार पावसामुळे बरेचसे मार्ग बंद आहेत। मात्र सध्या कागलवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी कागल, निप्पाणी, मुरगुड आणि आदमापूर हा मार्ग खुला असून या मार्गाने प्रवास करण्यात कुठेही अडचण नाही आहे। त्यामुळे तुम्ही या मार्गाचा अवलंब करू शकता। आदमापूर येथील बाळूमामाच्या अमावस्या यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांनी कागल, निप्पाणी, मुरगुड, आदमापूर या मार्गे प्रवास करा। सध्या कागल निडोरी मार्गावरील सिद्धनेरली नदी किनारा ठिकाणी पाणी आल्यामुळे हा मार्ग सध्या बंद आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।